स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गोवंशांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं राज्यभरात सुरू असलेल्या गो सन्मान आव्हान अभियानाचे पडसाद आता राहता तालुक्यात उमटू लागलेत. या अभियानाअंतर्गत आज राहता तहसील कार्यालयावर हरिभक्त परायण नवनाथ महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळानं धडक देत तहसीलदार यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केलं. निवेदनात प्रामुख्यानं गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि गोशाळांना शासकीय पाठबळ देण्याबाबत आग्रह धरण्यात आला. निवेदनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गोवंश हत्याबंदीची कडक अंमलबजावणी करून तालुक्यात होणारी अवैध गोवंश वाहतूक तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दुष्काळी परिस्थिती आणि चाऱ्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता तालुक्यातील नोंदणीकृत गोशाळांना शासनाकडून विशेष अनुदान आणि चारा छावण्यांच्या धर्तीवर मदत मिळावी. रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस गोवंशांसाठी स्वतंत्र कोंडवाडी किंवा पुनर्वसन केंद्राची व्यवस्था करावी. गोमूत्र आणि शेणापासून तयार होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन गो आधारित शेतीला प्रोत्साहन द्यावं. यावेळी हरिभक्त परायण नवनाथ महाराज म्हस्के बोलताना सांगितलं की गोमाता ही केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गो सन्मान आव्हान अभियान हे केवळ एक आंदोलन नसून ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकानं यात सहभागी होणं आवश्यक आहे. गोवंशाचं रक्षण हेच पर्यावरणाचं रक्षण आहे. शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला. तालुक्यातील अवैध प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग समन्वय साधून काम करेल. तसेच गोशाळांच्या समस्यांबाबत वरिष्ठ स्तरावर अहवाल सादर केला जाईल असं आश्वासन यावेळी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं. यावेळी राहता तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, गोरक्षक, शेतकरी आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. गोमाता की जयच्या घोषणाने तहसील कार्यालय परिसर दानावून गेला होता. गोमाता ही भारतीयांसाठी एक प्राण आहे. गोसंवर्धन झाल्याशिवाय, गोसेवा घडल्याशिवाय या देशामध्ये सुख समृद्धी नांदणार नाही. भारत देशामध्ये गोमातेमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गोमाता ही सर्वांगानं पवित्र आहे. परंतु याच भारत देशामध्ये गोमातेची बेशुमार कत्तल केली जाते आहे आणि ही कत्तल उघड्या डोळ्यानं हिंदूंना पाहावी लागते आहे. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून या गोमातेचं रक्षण व्हावं. या गोमातेच्या रक्षणाकरता केंद्रीय कायदा व्हावा आणि या केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून जो कोणी गो तस्करी करील, गायीची हत्या करील, अशा व्यक्तीवर मोठ्यातला मोठा गुन्हा दाखल व्हावा. गो हत्याबंदीचा कायदा व्हावा, केंद्रीय कायदा व्हावा आणि गो हत्या घडल्यानंतर करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन होऊन कठोर अशा प्रकारची कार्यवाही त्याच्यावर व्हावी. या संदर्भाने संपूर्ण भारतभर आज जनसामान्य हिंदूंमधून लेखी स्वरूपामध्ये सह्यांचं अभियान राबवण्यात आलेलं आहे आणि राहता तालुक्यातील सर्वच तमाम हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन हे सह्यांचं अभियान पूर्ण करून आज राहता तहसील कार्यालयामध्ये येऊन माननीय तहसीलदार साहेबांकडे या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचावं, हे निवेदन माननीय राज्यपालांकडे पोहोचावं, हे निवेदन माननीय राष्ट्रपती महोदयांकडे पोहोचावं आणि हेच निवेदन माननीय महोदय पंतप्रधानांकडे पोहोचावं आणि याची लवकरात लवकर केंद्र सरकारने, राज्य सरकारने दखल घेऊन या गो हत्याबंदीवर कडकातलं कडक कायदा तयार करून गो हत्या करणाऱ्यांना मोठ्यात मोठी शिक्षा कशी होईल, गो तस्करी करणाऱ्यांना
कडकातलं कडक शासन कसं होईल याची मागणी आम्ही सर्वजण गोरक्षक गोभक्त या ठिकाणी करण्याकरता आलेलो आहोत. जय गोमाता.